त्यांची अवस्था होती महाराज। एक गवळण अशी होती भगवंताच्या भक्तीमध्ये ती स्वतःला इतकी विसरली, ती गवळण भगवंताचं स्मरण करत होती, कृष्ण 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 ती म्हणत होती, यात नवल नाही, पण स्वतः कृष्णाने तिचं भजन करावं। तिचं नाव 2 अक्षरी आहे, बरसाना जिचं गाव आहे, तिच्या नावाला विलांटी नाही, उकार नाही, तिचं नाव मला तुमच्याकडनं ऐकायचंय, राधा। काय भक्ती होती राधा राणीची जीवनामध्ये। अरे देवाची भक्ती करून देवाशी लग्न न करता देवाची पट्टराणी झाली, काय भक्ती होती जीवनामध्ये। बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन, कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटरानी हो गई। राधा ऐसी भई श्याम की दीवानी, राधा ऐसी भई श्याम की दीवानी, कि ब्रज की कहानी हो गई, ब्रज की कहानी हो गई, कि ब्रज की कहानी हो गई, कहानी हो गई। हाँ, राधा के बिना श्यामा था, राधा के बिना श्यामा था, कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, बोलो राधे राधे श्याम, बोलो राधे राधे श्याम। राधा के बिना श्यामा था, राधा के बिना श्यामा था, कहते राधे श्याम, जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम, बोलो राधे राधे श्याम, बोलो राधे राधे श्याम। म्हणून ही राधा राणी कृष्ण 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 म्हणत होती, यात नवल नाही। कृष्णाने म्हणावं राधे राधे राधे, कृष्णाने राधा राणीचं भजन करावं, काय ताकद होती राजा राणीच्या भक्तीमध्ये। म्हणून जीवनामध्ये राधा राणीचं जो भजन करत, राधा नामाचा जो जप करत ना, राधा नाम क्यों जपना चाहिए, अरे राधा अपने जीवन की बाधा मिटा देती है, इसलिए राधा नाम जपना चाहिए। काय ताकद आहे राधा नामामध्ये, आपल्या जीवनातली बाधा नष्ट होत असते महाराज। अशी ही राधा राणी भगवान परमात्म्याचं भजन करावं त्या राधा राणीने। अशा गवळणींची अवस्था होत होती, भगवंताच्या भजनामध्ये स्वतःला विसरून जात होत्या। ती गवळण महाराजांना सांगते, म्हटली महाराज मी स्वतःचं देहभान हरपले म्हटले। महाराज म्हटले मग बाई तू एक काम कर ना, घरी जा म्हटले, घरी जा। तेव्हा ती गवळण म्हणते की मी घरी नाही जाऊ शकत। कशी जाऊ मी घरी? मी म्हटले घरी जाऊ शकत नाही। विठाला 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 विठाला। ती गवळण म्हणते आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, मी जर घरी गेली ना तर लोक मला नाव ठेवतील, ही बावरी झाली, ही वेडी झाली, हिला काही कळत नाही, लोक मला नाव ठेवतील। म्हणजे ही नाव ठेवायची प्रथा तेव्हापासून चालू आहे बरं, हा तेव्हापासून चालू आहे नाव ठेवायची प्रथा। म्हणून तुम्हाला सांगू का माऊलींनो, एखादी माऊली जर जीवनामध्ये चांगलं काम करत असेल ना तर लोक नाव ठेवतील, त्याला अजिबात घाबरू नका। लोकांचं कामच आहे नाव ठेवणं, लोकांचा विचार करू नका। आमची एखादी माऊली जर समजा आता 40गाव मध्ये बऱ्याच महिलांचं हरिपाठ मंडळ आहे नाही का, बऱ्याच महिलांचं आहे, आणि हरिपाठ मंडळामध्ये किंवा भजनामध्ये कथेमध्ये कीर्तनेमध्ये आमच्या सगळ्या माऊली येत असतात। आणि कीर्तनामध्ये कथेमध्ये हरिपाठ सुरू होता, ती माऊलीला असं वाटलं उशीर झाला, घाईघाईने येते मंडपाकडे। आता ज्या कधी हरिपाठाला जात नाही, देवाला भजनाला कीर्तनाला जात नाही, पण दुसऱ्या गेल्या तर नावं ठेवल्याशिवाय राहत नाही। त्यांनी पाहिलं का कशी चालली झपर 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 झपर, तिला चालायची अक्कल नाही, चालली बिचारी तिची तर म्हणे चालायची अक्कल नाही। आणि एखादी बिचारी अशी तिची शिस्तीत वगैरे तिची चापून चोपून चालली तिची, तर म्हटले पाहिलं का कशी शायनिंग मारतच चालली ती। म्हणजे तुम्ही किती चांगलं वागा हो, लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही। म्हणून चांगलं कार्य करताना तरी लोकांचा विचार करू नका। म्हणून ती गवळण म्हणते महाराज मी अशी जर घरी गेली ना लोक मला नावं ठेवतील,
महाराज म्हणतात बाई तू अजिबात विचार करू नको त्याचा, पण तू घरी जा. मग तेव्हा ती बाई म्हणते मी जर घरी गेली पण मग एक काम करा, तुम्ही हे कुणाला सांगू नका की मी कृष्णाच्या भजनामध्ये भक्तीमध्ये बावरी झाली, हे तुम्हाला सांगू कुणाला सांगू नका. परकी अशी सांगता गोष्टी घराची कुटी खातील. तुम्ही दुसऱ्याला जर सांगितलं माझी ही अवस्था माझी ही स्थिती, तर माझी ते बदनामी करतील की कृष्ण भक्तीमध्ये वेडी झाली बावरी झाली म्हणे, ते माझी बदनामी करतील. कुणाला सांगू नका. महाराज म्हणे बाई तू अजिबात टेन्शन घेऊ नको, तू फक्त एक काम कर, निवांत राहा. तुका म्हणे निवांत राहील पाहिले पाहिल परतोनी विठाला 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 ते अशा प्रकारे गौडणींचा भाव आहे आणि त्या अभंगातून गोड त्या भावाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून आजचं कीर्तन काल्याचं कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरित्राचं उच्चारण करायचं असतं. कारण काला हा कशासाठी असतो, काल्याशिवाय कार्यक्रमाला पूर्णत्व नसतं महाराज. काला झाला की मग हाला. आज जर झाला काला आणि जर तुम्ही उद्या आले तर आमचे अण्णा म्हणतील आता कशाला आला, कालाच झाला ना काला, आता तुम्ही हाला. 7 दिवस आता झाले, काला झाला की हाला. काला झाला की कार्यक्रमाला या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होत असते. म्हणून तसा आजचा हा काला आहे आणि काल्याच्या दिवशी भगवंताच्या चरित्राचं या ठिकाणी उच्चारण करायचं असतं. ते उच्चारावे गेले देवे गोकुळे, चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी, चरित्राचे उच्चारावे गेले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने काय चरित्र केलं त्याचं उच्चारण आज आपल्याला करायचंय. खरं पाहायला गेलं देवाच्या जन्माच्या आधीच देवाच्या चरित्राला सुरुवात झाली. भगवंताचा जन्म कारागृहामध्ये झाला. कुठे? बंदीखान्यामध्ये. कुणाचा जन्म? देवाचा. आपल्याला जीवनामध्ये एवढं छोटं मोठं दुःख आलं तरी आपण देवाला म्हणतो देवा मी काय वाईट केलं होतं तुझं, माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं संकट पाठवलं. अरे जगाचा मालक ज्याने ही विश्व निर्मिले महर्षी देवे संस्थापिले 21 स्वर्गाती धरिले सत्ता मात्रे आपुलिया, जगाच्या मालकाचा जन्म बंदी खाण्यात झाला. देवाला दुःख सहन करावं लागलं नव्हतं का? भगवंताच्या जीवनात दुःख नव्हतं का? बंदीखाना जन्म झाला आणि देवाने सांगावा आपल्या पित्याला वसुदेवाला मला नंद बाबाकडे नेऊन सोडा. वसुदेवांनी भगवान कृष्णाला टोपलीत घेतलं आणि आपल्या डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेतल्यानंतर पायाची बंधनं गळून पडली. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती, ती बंधने गळून पडली. जेव्हा माणूस देवाला डोक्यावर घेतो ना तेव्हा संसारिक जीवनातील बंधनं आपोआपच गळून पडत असतात. तुम्ही फक्त देवाला डोक्यावर घ्यायचं शिका. तुम्हाला जरी म्हटलं चला ना कथेला चला ना कीर्तनाला, तुम्ही म्हणा येऊ आम्हाला कुठे वेळ आहे, आमचा प्रपंच आमची जबाबदारी माझे छोटे छोटे नातू आहेत. अरे तुम्ही कधीतरी देवाला प्रथम प्राधान्य देऊन तर बघा, तुमची बंधनं तुमचा मोह माया आपोआप कमी होईल. आणि त्यावेळेस वसुदेवजींनी भगवान परमात्म्याला गोकुळामध्ये आणलेलं आहे. यमुना मैयेने वाट दिली, देवाला गोकुळामध्ये आणलं, भगवंताला गोकुळामध्ये सोडलं आणि तिकडनं माया घेतली कारागृहामध्ये आणलं. भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेल्यानंतर देवाला असं वाटलं मी आलोय आणि माझ्या जन्माचा कुणाला आनंदच नाही. मग देवाने रडायला सुरुवात केली. देव रडायला लागले. सगळीकडे बातमी पसरली नंद बाबा को लालो भयो, नंद बाबा को लालो भयो. देवाचा जन्म झाला. सगळ्या गौडणींना आनंद. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लगे. भगवंताच्या भजनाचा आनंद घ्यायचा सगळ्यांनी. राव बाई सगळ्यांनी नंद घरा नंद भयो जय कन्हैया लगे. नंद घरा
सुंदर देह तो दिलाय रे, आम्हाला इतकं सुंदर तू घडवलंय, तर तू किती सुंदर असशील. म्हणून देवाकडे जाताना कसं जावं, छान शृंगार करून मेकअप करून जावं. म्हणून त्या गवळणी देवाला पाहायला जाऊ लागल्या आणि जात असताना महाराज गवळणींचा मेकअप कसा होता, गवळणी कशा जाऊ लागल्या. पुतळ्या डोरला साखर पैंजण कमरेला कंबल पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबर वटा. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कंबर वटा. नाकात मुठ घालून वरती नाकात मुठ घालून निसर्ग निसर्ग चालू पैठणचा. कसा मेकअप केला गवळणीने, पुतळ्या डोरलो साखळ्या पैंजण, सगळा मेकअप केला, पैठणी घातली. येवल्याची नाही बर का, तिच्याकडे जी होती ती पैठणी घातली, छान मस्त मेकअप करून. आणि आज आमच्या ती वहिन्यांना सांगत होते तुम्ही सगळ्यांनी सारखीच पैठणी घातली हो. पण बघा आनंद आहे त्यांना, शिरोडे परिवाराला. अहो हा कार्यक्रम असा साजरा करत असतात जणू काही त्यांच्या घरी कोणाचं लग्न आहे, फार मोठा उत्सव आहे, एवढा आनंद ते परमार्थाचा घेत असतात महाराज. आणि असा मेकअप करून शृंगार करून त्या गवळणी येऊ लागल्या. आणि येत असताना तो भगवान परमात्म्याला पाहिल्यानंतर त्याचं चित्त हरण होत होतं. देवाला पाहिल्यानंतर त्यांना कुठल्या गोष्टीचं भान राहत नव्हतं महाराज. आणि त्यावेळेस भगवंताला पाहायला येऊ लागल्या. देव अनेक प्रकारची लीला करायला लागले. कधी देव हसण्याची लीला करतात, कधी रडण्याची लीला करतात. रडते माझे बाळताने समजावी तारा रे ना. रडते माझे बाळताने समजावी तारा रे ना. रडते माझे बाळताने समजावी तारा. देव रडायला लागले. आणि रडत असताना आईने सांगावं, बाळ रडू नको, बाळ रडू नको. नाही, नाना पद्धतीने त्याला समजवते, त्याची समजूत काढते. हळूहळू हळू देव रांगायला लागले. कारण फास्ट देव रांगतायत, कारण वेळ कमी आपल्याला नाही का. 7:05 झाले, आपल्याला 7:30 पर्यंत कार्यक्रम सोडायचा आहे. देव रांगायला लागले. आणि रांगत असताना देव अनेक प्रकारच्या खोड्या करायला लागले. आता देव खोड्या करत असताना पहिली चोरी देवाने आपल्या घरातच केली. आई म्हणे, का रे कृष्णा, तुला दही दूध तूप लोणी आवडतं का? बाळा मग तुला चोरी करायची गरज नाही, तू मला सांगत जा, तुला हवं ते देईल मी. नंद बाबाकडे 9 लाख गायी होत्या बर का. किती? 9 लाख गायी होत्या. ज्याच्याकडे 9 लाख गायी तो नंद असायचा, ज्याच्याकडे 6 लाख गायी तो उपनंद असायचा. 9 लाख गायी होत्या. आणि देवाने विचार केला, आता आईला कळालं आता चोरून खाण्यात मजा नाही. मग देवाने आपली सगळी एक टीम बनवली.
आणि टीम बनवल्यानंतर त्यांना टीम मध्ये त्या गवळ्यांना देव सांगायला लागले म्हणे का रे तुमच्या तब्येती अशा बारीक का बरं आहेत? तुम्हाला खायला मिळत नाही का? तुमच्या घरचं दही दूध तूप लोणी जातं कुठे? तुमचे असे हात अगरबत्त्या पाय मेणबत्त्या असं काय आहे? त्यावेळेस ते सांगायला लागले आमच्या घरचं भरपूर आहे पण ते आम्हाला मिळत नाही. मग देव म्हणे तुम्हाला पाहिजे का? मग त्यावेळेस ते गोपाळ सांगू लागले म्हणे तुझ्या घरचं देतोय का? देव म्हणे मी फुकट कुणाला काहीच देत. माझा स्वभाव आहे घेसी तेव्हा देसी ऐसा अससी तू उदार. म्हणून तुम्हाला वाटतं ना आपल्याला देवाने काहीतरी द्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना मग आधी देवाच्या ठिकाणी आल्यानंतर देवाला धर्माला अध्यात्माला परमार्थाला काहीतरी द्यायचं शिका. म्हणजे तेव्हा देव तुम्हाला 1000 हातांनी दिल्याशिवाय राहणार. आपण 2च हाताने त्याला द्या तो आपल्याला 1000 हाताने देणार आहे महाराज. त्याचा स्वभाव आहे. पण काही लोकांचा स्वभाव असा असतो महाराज त्यांना घ्यायचं माहिती असतं द्यायचं आवडत. बघा एक गृहस्थ असा रस्त्याने चालता चालता एक मोठा खड्डा होता त्या खड्ड्यात पडला होतो. त्याच्या सोबत एक दुसरा चालत होता. तो म्हणे अहो खड्ड्यात पडले. तो आवाज देऊ लागला अरे मला कुणीतरी वरती काढा वरती काढा. मग त्याच्या जवळचा जो आला आणि त्याला सांगतो अहो तुमचा हात द्या म्हणजे मी तुम्हाला वरती घेतो. काय समज होता? तुमचा हात द्या मी तुम्हाला वरती घेतो. आता हा सांगून थकला पण तो खालचा काही वरती हात देत नाही. थोड्या वेळाने अजून एक गृहस्थ आला जो खाली पडला होता त्याच्याच गावाचा आणि त्याला ओळखणारा गृहस्थ आला आणि तो आला म्हटला अहो हा माझा हात घ्या म्हटलं तेव्हा त्याने हात वरती दिला आणि मग वरती आला. आता हा दुसरा म्हणे का हो मी तर केव्हाच त्यांना सांगत होतो की तुमचा हात द्या आणि वरती या. मग त्यांनी माझं ऐकलं नाही तुमचंच का म्हटले ऐकलं. तेव्हा हा त्याच्या गावाचा ग्रस्त सांगू लागला अहो म्हणे तुम्ही काय म्हणत होते हात द्या त्याला द्यायला आवडत नाही. मी बोललो म्हणे हात घ्या. ते फक्त वरती आला म्हटले विठाला विठाला असे अवघड असतात महाराज. काही लोक त्यांना द्यायला आवडत नाही. अहो काही लोक तर एवढे देवाच्या पुढचे असतात महाराज. देवाच्या डोक्यावरून हात फिरवायलाही कमी पाहत नाही. पण देवाचा स्वभाव आहे जेव्हा त्याला कुणी देणार आहे तर तो आपल्या भक्तांना देत असतो. पण काही लोक फार अवघड महाराज. एक ग्रस्त पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात गेला आणि देवाला म्हणे देवा हे बघ मी निवडणुकीला उभा राहतोय. दादा आपला विषय बर का. आणि तो देवाला सांगतो देवा निवडणुकीला उभा राहतोय मला विजयी कर निवडून आण मी तुला सोन्याचा करदोडा चढवेल. देव म्हणे काय उदार बघतोय सोन्याचा करदोडा म्हणे हा 2 तोळ्याचा देतो का 5 तोळ्याचा देतो एवढा उदार बघता आजपर्यंत मी पाहिला नाही. देवाने त्याला निवडून आणलं विजयी झाला. सगळीकडे आनंदी आनंद आणि त्याची मिरवणूक निघते. सगळीकडे आनंदी आनंद चाललाय. पण याला आठवण आली पांडुरंगाला नवस केला होता. देवाने आपल्यावर कृपा केली. आता देवाचा नवस फेडला पाहिजे. त्याने पूजा घेतली आरती घेतली पंचपक्वान्न घेतलं मंदिरात गेला भगवंताची पूजा केली आरती केली भोग लावला आणि देवाला म्हणे देवा तुम्ही म्हटले मी नवस केला होता तुमचा आशीर्वाद मला मिळाला मी निवडून आलो आणि मी तुम्हाला एक बोली केली होती म्हटले निवडलो तर सोन्याचा करतोडा मी चढवेल. आता देव वाटच बघतोय हा 2 तोळ्याचा चढवतो का 5 तोळ्याचा चढवतो असं. देवाला आतुरता आहे सोन्याच्या करतोड्याची नाही का. हा ग्रहस्थ त्याचं सगळं झालं पूजा झाली आरती झाली भोग चढवणं झालं आणि मग हळूच कनी त्याने आवाज दिला कुणाला सोन्या ये इकडे. कुणाला त्याचा पोरगा होता सोन्या. त्याला बोलवलं देवा हा आहे म्हणे सोन्या. काढला त्याचा करदोडा हा आहे म्हणे सोन्याचा करदोडा. सांगायचं तात्पर्य काही लोक एवढं देवाच्या पुढचे असतात. म्हणून एकच सांगायचं देवाचा स्वभाव आहे तो घेतल्याशिवाय देत नाही. त्याला वाटत होतं सुदामाला 18 विश्व दारिद्र्य होतं आपल्या भक्ताला द्यावं असं त्याला वाटत होतं पण त्याला देता येत नव्हतं. जेव्हा सुदामाने पोहे दिले आणि पोहेच्या मोबदल्यात तिने सुदामाला सुवर्ण नगरी दान देऊन टाकली महाराज. एक सुदामा ब्राह्मण ऐसे दरिद्री पिढीला मुठभर पोहे घेऊन त्याच्या
भेटी लागे गेला की शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो उदार तो हरी ऐसे कीर्ती चराचरी अनंत ही थोरी गजता ती पोवाडे त्याने आपल्या भक्ताला आपल्या परममित्राला सुवर्णाची नगरी देऊन टाकली मग त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांना म्हणतात मी घेतल्याशिवाय काही देत नाही मग त्यावेळेस सगळ्या गोपाळांनी देवांनी एक टीम बनवली आणि देवाने सांगितलं आता एक काम करा आपलं ही मंडळ आपण चोरी करायला जायचंय दह्याची दुधाची जात असताना आपल्याला काही साधन सामुग्री लागेल मग तुम्हाला काय करायचंय तुम्हाला ते सराटे आणायचे सराटे असे काटे टोचणारे ते आणायचे म्हणे देवा ते कशाला एक बोबड्या होता त्यांच्यामध्ये बोबड्या तो म्हणे देवा ते कशाला म्हणे ती गवळण जर आली ना आणि आपण चोरी करायला जात असताना तिला जाग आली आणि ती जर आपल्या मागून आली याला तो काटा टुचेल आणि ती त्याच ठिकाणी थांबेल मग तो बोबड्या म्हणे देवा ती जर पप्पल घालून आली तर आणि मग तिला काटा टोचणारच नाही मग देव म्हणे एक काम करा ते राहू द्या तुम्ही खडे जमा करा खडे म्हणे खडे कशाला म्हणे खडा त्या घड्याला मारून फेकायचा डप्प आवाज आला तर समजायचं भरलेला आहे हा आणि टक आवाज आला तर समजायचं हा रिकाम आहे म्हणे बारीक माती आणा बारीक वस्त्र गाळीव माती म्हणे देवा ही कशाला म्हणे गवळण आली ना तिच्या डोळ्यात आपण ती माती फेकायची ती डोळे चोळत नाही तेवढ्यात आपण पड काढायचा असे अनेक प्रकारचे टीम देवाने जमवली आणि जमवत असताना देव अनेक प्रकारची लीला करायला लागले विठाला विठाला आणि अनेक प्रकारचे खेळ खेळत असताना शेवटी देवाचे गाराणे येऊ लागले आणि गाराणे येत असताना मला एक सांगा माऊलींनो आपले पोरं जर खोड्या करत असतील हट्टीपणा करत असतील घरात त्रास देत असतील तर आमच्या माऊल्या काय करतात त्यांना पटकन शाळेत टाकतात जाऊ दे शाळेत जाईल 2-3 तास तरी घरात आराम राहील विश्रांती राहील देवाला शाळेत टाकायची गरज होती का नाही म्हणून काय केलं यशोदा मैयेने त्याला खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी आणि सारी तसे धेनू सावळा जग जेती देवाला खांद्यावर कांबळी दिली हातामध्ये काठी दिली आणि धेनू राखण्यासाठी रानात पाठवलं विटी दांडू लगोरी अनेक प्रकारचे खेळ खेळ भवराज बाई भवरा 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 खेळ भवराज बाई भवरा
अनेक प्रकारचे खेळ देव खेळायला लागले आणि खेळत असताना खेळता 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 देवांना भूक, सगळ्यांना भूक आणि कीर्तन चालू असताना खेळता खेळता सगळ्यांना ताई 6:15 वाजले, आता आम्हाला सुद्धा भूक. खेळ डाव मांडून करडी रे कान्होबा, खेळ डाव मोडून करडी रे कान्होबा, खेळ डाव मोडून करडी करतील रे कुरघोडी, करतील रे कुरघोडी, कान्होबा खेळ डाव जाऊन करडी कान्होबा, खेळ डाव जाऊन करडी. सगळे गोपाळ सांगतात म्हणे देवा आता पुढचा डाव मांडू नको, आता पुरे झाला, आता भुका लागल्या. सगळ्यांनी सगळ्यांची शिदोरी एकत्र केली आणि तो गोपाळ काला तयार केला. जो गोपाळ काला गोपाळांनी देवासोबत वैकुंठामध्ये सेवन केला होता, तोच गोपाळ काला आज 40गाव मध्ये शिरुडे परिवाराच्या वतीने आपल्याला सर्वांना गोपाळ कालाचा प्रसाद मिळणार आहे. आणि या ठिकाणी शिरुडे परिवार आयोजित सुंदर असा हा महायज्ञ आहे. अतिशय गोड हा कार्यक्रम संपन्न होतोय. आता कार्यक्रमाचा अगदी शेवटचे 5-10 मिनिटं राहिले, तत्पूर्व सर्वांनी गोड असं भगवंताचं भजन करायचंय. सर्वजण वरती हात घेऊन टाळी वाजवू शकतात का? ह्या बरं एकदा. माऊलींचं भजन करून घेऊ, मग करायचं आपण. ज्ञानेश्वर माऊली ऐका, आता या महाप्रसाद काल्याचा प्रसाद घेतल्याच्या नंतर सर्वांनी महाप्रसादाचं आयोजन आहे. सगळ्यांनी शांततेने महाप्रसाद घेण्यासाठी जायचंय. जास्त गर्दी करू नका. जेवढं हवं असेल तेवढंच ताटात घ्या. उतना ही लो थाली में की व्यर्थ ना जाय. म्हणून सर्वांनी महाप्रसादाचा एक कण देखील, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया जायला नको. अन्नाचा कण देखील वाया जाऊ देऊ नका. सर्वांनी टप्प्याटप्प्याने भोजनासाठी जायचंय. जास्त गर्दी करू नका. आपल्या मुला कोणाला हानी होणार नाही याची पूर्ण काळजी सर्वांनी घ्यायची आहे. चला
उमेश दादा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत, तोपर्यंत सर्वांनी शांतता राखायची. मनोगत. परंतु आज मला कल्पना आहे की प्रखर सूर्यप्रकाशानंतर मी बोलणं म्हणजे काजव्यासारखा बंद प्रकाश दिल्यासारखा होईल. अत्यंत संगीतमय जीवनमयाची कथा. मला शेवटचा जो लाभ या ठिकाणी मिळाला आमच्या टाकळी प्रदेशच्या भगिनी अत्यंत सुरेख उदाहरणासह मला असं वाटतं अध्यात्माची गाथा आमच्या माथ्यामध्ये देत समाजामध्ये एक चांगलं काम करण्याचं काम शिरोडी कुटुंबीय करतंय. मी आदरणीय अण्णा आणि त्यांचे सुपुत्र त्यांच्या परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. मी पत्नीच्या निधनानंतर शोक व्यक्त करत आपण ज्याला म्हणतो नाउमेद होण्यापेक्षा अध्यात्मातून समाजामध्ये चांगलं वातावरण निर्माण करता येईल का, आणि त्यासोबत कथा प्रवक्ता राष्ट्रीय कथा प्रवक्ता आपल्या चाळीसगावचे एक माझ्या मातीतले सुपुत्र आणि त्यांची कथेचं 6 दिवस या ठिकाणी आपला कार्यक्रम या ठिकाणी होतोय. निश्चित 6वं वर्ष आहे. मनापासून शिरोडे कुटुंबियांचं आपण जेवढं अभिनंदन करू, कौतुक करण्यात कमी लागणे, पण प्रेरणा घेऊया आणि त्यांचं अभिनंदन करूया. पुन्हा एकदा या अध्यात्माचा मी विशेष बघितलं संगीतमय जीवत्माची कथा. म्हणजे असं म्हणतात की देर इज पॉवर ऑफ म्युझिक ऑन माइंड. म्हणजे शब्द जिथे संपतात तिथे संगीत काम चालू करतं आणि म्हणून शब्दांच्या बरोबरीने संगीत एवढी कथा या ठिकाणी होते. त्यामुळे मनापासून आनंद आहे की आपल्या शब्दांच्या सोबत संगीताला घेऊन ही कथा पार पडते. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो. जय Bye.